स्वागत। आज आपण झटपट होणारी कुकरमध्ये अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। हॉटेल सारखी चिकन बिर्याणी बनवणार आहोत, चविष्ट वगैरे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग बघूया काय काय साहित्य आहे ते। 1 किलो चिकन घेतलेले, 1 किलो शेला राईस घेतलेला आहे, भिजत घातलेला आहे मी तो। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि कांदे पण चिरून घेणार आहे। आधी आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून मॅरिनेट करून ठेवूया। आलं लसूण पेस्ट टाकली, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, एक चमचा हळद आहे, छोटासा आहे हा चमचा, आणि बिर्याणी मसाला पण 1 चमचा टाकून घेते याच्यामध्ये। धने पूड 1 चमचा, आणि जिरे पूड अर्धा चमचा टाकते, आणि मीठ 1.5 चमचा टाकलेले, आणि दही टाकून घेऊया। आणि 1 तासभर आपण मॅरिनेट करून ठेवूया। चांगलं हे करून घेते, लावून घेते सगळं चिकनला। तुमचे काय प्रश्न वगैरे काय असतील तर मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता बरं का। आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायची असेल ते बी मला सांगू शकता कमेंट मध्ये। झटपट होणारी आणि चविष्ट अशी चमचमीत चिकन बिर्याणी करणार आहोत आपण। तर 1 तासभर आपण आता हे मॅरिनेट करून ठेवूया। 1 तास झालेला आहे आपला मॅरिनेट करून ठेवलं होतं। कुकर तापत ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊया। गरम मसाले घेतले, 4-5 लवंग घेतलेले आहेत, 5-7 काळी मिरी घेतलेली आहे, 4 चक्री फूल, 2 मोठे विलायची, 5-7 हिरवी विलायची, आणि तेजपत्ता, दालचिनी टाकून घेतलेली। कांदा टाकून घेऊया। आता हा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत आपण परतून घेऊया। आपला सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला। आता आपण टाकून घेऊया हे पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली, टोमॅटोची पेस्ट केली, टाकून घेऊया आपण।
चिकन टाकून घेऊया आपण. आणि वरून आपण गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप. 1 चमचा नाही, अर्धी वाटी साजूक तूप आहे. आपण 10-15 मिनिटे शिजवून घेऊया. आपण 10 मिनिटे परतून घेतलेलं आहे चांगलं. तर छान याला तेल सुटलेलं आहे आणि मी तेल अंदाजानुसार टाकले. तुम्ही पण तुमच्या अंदाजानुसार टाका तेल. 5-6 पाया टाकलेलं आहे तेल आणि तूप अर्धी वाटी टाकलेली आहे. तर आपण आता तांदूळ टाकून घेऊया आणि 2 शिट्ट्या करूया. आता हे मिक्स घेतले आपण करून छान. आणि हे भांड्याचं पाणी राहिलं होतं मग अशी ते पाणी पेस्टचे धुवून घिसवून टाकते याच्यामध्ये. आणि आपण याच्या आता 2 शिट्ट्या करून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. आता आपली बिर्याणी तयार आहे, बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणीच वापरलेलं आहे बरं का. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.